सर, जरांगे पाटील यांची तुम्ही भेट घेतल्यानंतर आता मराठा आंदोलनामध्ये मुख्यमंत्री बनलेल्या आंदोलकांच्या वारसांना एसटीच्या धर्तीवरती MIDC मध्ये देखील आता नोकरी मिळणार आहे. पडताळणीचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आता आम्हाला विभागाने दिलेले आहेत. कशावर आधारे पाहिजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबतीत जे मृत्युमुखी पडलेले जे आंदोलक आहेत ते शहीदांच्या वारसांना नोकरी देण्यासंदर्भातला निर्णय झाला होता. त्यापैकी काही मुलांना आपण राज्य परिवहन महामंडळामध्ये घेतलेलं आहे, परंतु काहींची अपेक्षा MIDC मध्ये घ्यावी. तर मग आपले राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदय सामंत यांची चर्चा केल्यानंतर MIDC मध्ये आता आपण त्यांना काही सामावून घेतो, त्याचे आदेश काढले आता. आणि महाराष्ट्रात जे वितरण कंपनीमध्ये काही घेण्याचा आमचा प्रस्ताव आहे, परंतु यामध्ये आंदोलकांच्या ज्या काही मागण्या होत्या माननीय जरांगे पाटलांच्या, तर त्या संदर्भात आता एक आम्ही त्यांना लेखी प्रस्ताव दिलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने तो प्रस्ताव दिलेला आहे. मला वाटतं एक टप्पा पण पूर्ण केलेला आहे आणि बाकीच्या बाबतीमध्ये आवश्यक ते आदेश आम्ही आता काढतो. सर, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीचं मंच या ठिकाणी आज आंदोलन सध्या सुरू आहे. आंदोलक असतील किंवा रोहित पवार असं म्हणतात की सरकार कुठेतरी नफेखोरी करतोय, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देत नाही. जे ठेकेदार आहेत यांचे मोठे मोठे बिलं जे आहेत ते सरकार काढतं, परंतु शेतकऱ्यांना न्याय देत नाही असा आरोप केला सरकार. रोहित पवारनं काय बोलायचं ते शेवटी विरोधी पक्षाचं कामाचे आरोप करणं, थोडं सरकारला शाबासकी देणार आहे. माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाईंच्या सभेत झालेल्या बैठकीमध्ये आता नाफेडने भाव वाढून दिलेला आहे. त्या संदर्भात आता कांदा खरेदी नाफेडकडून सुरू आहे. आता APMC मध्ये ते खरेदी केंद्र सुरू करावेत अशा प्रकारची मागणी ती बहुतेक आता मान्य नाही. पण कांदा उत्पादकांना दिलासा देण्यामध्ये राज्य सरकार असेल, भारत सरकार असेल, हे उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये नेहमीच प्राधान्य देत आलेलं आहे. आता शेतकऱ्यांचं समाधान होत असेल, विरोधी पक्षात समाधान होणार नाही की आम्हाला कल्पना. सर, CIDच्या SP आहेत बदल्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांवर विशेष अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. विषय माहिती आहे, तो विषय माझ्याकडे येत नाही. त्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या बंडखोऱ्या झालेल्या आहेत त्यावरला शिवसेना रायगडमधली परिस्थिती पाहता फॉर्म मागे घेण्यासंदर्भात तुमच्या मिटिंगवर सुरू आहे. तसं पाहता या बंडखोऱ्यांसंदर्भात महायुतीत काही मतभेद झाले आहेत, त्यामुळे या बंडखोऱ्या उभ्या राहिल्या. तो निर्णय महायुतीची जी कोर कमिटी आहे त्याच्यामध्ये महायुतीची जी कोर कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे त्या संदर्भात निर्णय करेल. संजय राऊतांनी टीका केली की अजून किती दिवस ते भाजपमध्ये राहतात हे दिसेलच. कुठेतरी सत्ता बदलली की पक्ष बदलणारी ही लोक आहेत असं संजय राऊत हे अहिल्यानगरमध्ये जाऊन बोलले. संजय राऊत मी कधी दखलच घेतली सगळं काम. त्याच्या अशी की त्यांचा पक्ष संपवण्याचं मोठं पुण्य त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे अशा लोकांनी माझ्यावर टीका करणं त्याच्याकडून वेगळी अपेक्षा त्यांच्याकडून मी काही ठेवलीच नाही. तर राज्याच्या FDA डिपार्टमेंटने पतंजलीच्या दिव्या फार्मसीवरती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कारवाई केलेली आहे. पोलिसची कारवाई झालेली आहे. अनेक प्रोडक्टमध्ये ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. विशेष करून नामदाव बाबांसाठी पतंजलीसाठी सरकारने महाराष्ट्रात जमीनही दिलेली होती. त्यानंतर अशा प्रकारची कारवाई पाहिली. मला कल्पना नाही, मी आता माध्यमातून बघून पाहिलंय ती कारवाई झालेली आहे. परंतु काय असेल त्याप्रमाणे जे काही त्या विभागाने धोरण ठरवलं असेल त्याप्रमाणे होईल. ठीक आहे सर, थँक्यू.